तुम्ही काल भाषणामध्ये हे म्हटले की या नेत्यांना मिळत लागणं की मी कुणाचा आहे. हो ना राव, काय खोटं बोललो का? काय याच्या आधीचं असं होतं, मी तिकडं होतो त्या टायमाला. आधी तर म्हणले हे शरद पवारांचा माणूस, नंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी म्हणले नाही म्हणे ते एकनाथ शिंदेचा माणूस. त्यांना तिथं मेळ होकला त्यांचा, नाही म्हणले उद्धव ठाकरेचा माणूस. नंतर ते सगळं सोडून दिलं आणि कोणचा पक्ष आहे काय किंवा ते नाव माहिती आहे नंतर त्यांचाच हे म्हणी तिथं मेळ नाही लागला यांना. म्हणजे हे लयच वेगळे आहेत आणि मी यांना कळालेलं आहे मी कोणाचा. फक्त आता ते होतंय का मनदूषित मराठ्याचं प्रयत्न करायला लागलेत. त्यांना माहिती आहे मी फक्त मराठ्यांचा महामालक मराठा, आणि मराठ्यांची शक्ती पुढं कोणाची सत्ता टिकू शकत नाही, कोणाचीच कसल्याच पक्षाची पावर नाही टिकू शकत. तुम्ही नेहमी म्हणता की समाजाच्या रेट्या पुढं कुठलंही राजकारण टिकत नसतं. तो रेटा द्यायची वेळ आलेली आहे. विधानसभेच्या तोंडावर मराठा समाज सगळं एकत्रित आलेला आहे. आता समाजाचा रेटा, आणि तुम्ही मुद्दामून आता एक गोष्ट बोलताय, गरिबांची लाट. म्हणजे गरीब समाजाचा रेटा आता बसणार सरकारला का नाही बसणार? नाही दिल्यावर माझं आणखीनही तीच मनस्थिती आहे. माझी आणखीन नियत फिरलेली नाही. मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. नाही तर एवढी पब्लिक असल्याच्या नंतर माणूस सहज बोलून जाणार लढायचं म्हणून. मी आणखीनही सांगतो, मला माझ्या समाजाला आम्हाला राजकारणात नाही जायचं, आमची इच्छा नाही. आमचं स्वप्न फक्त आहे आमच्या लेकरांना आरक्षण देऊन मोठं करायचं. तुम्ही नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय काय? आणि हे खरं आहे की या 75 वर्षात गरिबांची लाट कधीच आलेली नाही. कोणत्या नेत्याची आलेली आहे तुम्ही शोधा, इथून तिथून कोणाच तरी नावाने लाट आलेली आहे. गरिबांची लाट कधीच आलेली नाही. ही पहिली अशी लाट आहे गरिबांची, आणि सगळ्या जातींना वाटतं आता की या लाटेत आपण सहभागी व्हायचं. मग जात कोणची असू द्या, 12 बलुतेदारांपासून, मुस्लिमांपासून, दलितांपासून, सगळ्या समाजाच्या लोकांची आता इच्छा आहे की एकदा होऊन जाऊ द्या. ही गरिबांची लाट आहे. गरिबाची जर सत्ता आली तर गरिबाचे काम होते. आणि तुम्हाला जाहीर सांगतो मी आज या प्रेसच्या माध्यमातून, जर गरिबाची सत्ता आली तर कोणाच्याच आरक्षणाचाही प्रश्न राहणार नाही. कारण गरिबाला गरिबाची जाण असते. शेतकऱ्यांचा सुद्धा कोणताच प्रश्न राहणार नाही. कारण गरीब ह्योच शेतकरी, आणि तो जर तिथं बसला शेतीचे सुद्धा प्रश्न राहत नाही. व्यवसाय करणारे सुद्धा शेतकऱ्यांचेच पोर आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा अडचणी येणार नाहीत गरिबाची सत्ता आली. आणि व्यावसायिक गरिबांचे पोरं कसे बनवायचे, ही गरिबाची सत्ता आल्यावरच बनू शकतात. श्रीमंताचा माणूस श्रीमंताचंच पोरग व्यवसायाकडे नेणार. औद्योगिक विकास जे म्हणलं जातं ते औद्योगिक विकास फक्त मंत्र्याच्या पोराचाच होणार, गरिबाचा कवाच नाही. तो कवा बी वॉचमॅन म्हणून काठी घेऊनच राहणार. गरिबाची आली तरच त्याच्या हातातली वॉचमॅनाची काठी सुटणार. मग आता ही विधानसभा पक्षापक्षामध्ये लढल्या न जाता सर्व पक्ष विरुद्ध गरिबांची लाट अशीच होणारच. कारण प्रश्नच गरिबाचे आहेत आणि गरिबांनी त्यांना तिथं ते प्रश्न सोडवण्यासाठी बसवले. पण गरिबाचे प्रश्न सोडवले जात नाही, म्हणून इथंही आता गरीबच आणि तिथंही गरीबच. ज्यावेळेस वरही गरीब आणि खाली गरीब राहील त्यावेळेस सगळा समान कारभार चालणार. शेतीचाही प्रगतीकडे शेतीचा बी व्यवसाय जाणार, शेतकऱ्यांच्या मालाभावाचा बी विषय मार्गी निघणार, पाण्याचाही निघणार, लाईटचाही निघणार, काहीच राहणार नाही. कारण जो इथं करताय शेतात, तो शेतात करताच जर तिथं गेला तर त्याला इथले प्रश्न माहिती आहेत. त्याला यांच्यासारखं बांधावर येऊन बघायची काही गरज नाही. यांच्यासारखं त्याला पूर जर आला तर विमानातून बघायची काहीच गरज नाही. हेलिकॉप्टर त्याला माहिती आहे आता किती आला असं. ते मोजीत आहेत, मिलीमीटर रान, पट्ट्यान, लोखंडाचे पळत नुसत्या इथून ते पट्ट्या घेऊन कामा धामाचे मोजीत आहेत आणि पैसे नाही, फिशे नाही, काहीच नाही. आता बघा कोल्हापूरचे, सांगलीचे किती हाल झाले. नुसत्या पट्ट्या घेऊन पळत आहेत लोखंडाच्या. मिलीमीटर मोजव, आलीमीटर मोजव, काय मोजीत आहेत त्यांचे त्यांनाच माहीत, आणि पैशाचा पत्ताच नाही. नुसते हिशोब करतात किती हजार कोटीचा झाला, कवाशिक टाकायचे. 2 वर्ष लागणार तरी ती नुकसान भरपाई देणार नाही. तो पुरतं शेतकऱ्याचं वाटोळ होणार. आत्ता तातडीची गरज कशाला आपल्याला सगळ्याला? आता आपल्याला इथून बाहेर पडायचं. आता आपल्याला गरज आहे जेवण केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. याला दैनंदिन गरजा म्हणते. आत्ता त्या लोकांना अडचण आहे, त्यांचा हातचा पैसा गेला, पिकं पण गेलं, पुरं पीक जळून गेलं, पैसे खिसडले होते शेतीत लावले ते पाण्यात गेले. आता पुरात आता गरज आहे त्यांना तातडीची. तुम्ही 2 वर्षांनी देणार, मेलक राहिले ते झालं का? कर्जबाजारी केली का, आत्महत्या, आणि परत तुम्हीच म्हणणार आम्ही कर्जमाफी केली. 2 वर्षांनी कशाला केली? इकडं पार वाटोळं झाल्यावर, आमच्या घराची राखरांगोळी झाल्यावर शेतकरी कर्जबाजारी व्हायला हे सुद्धा कारण तुम्हाला द्यायचे ना, तातडीनं का देत नाही तुम्ही? उशीर का करता? त्यासाठी ईदलाच तिथं जायला पाहिजे, तरच
महाराष्ट्र सगळ्यात पुढे जाणार. समाजाची लाट एक रात्रीतून एक दिवसातून होत नसते. गेल्या अनेक वर्षांचा आक्रोश एकत्रित येऊन ही लाट होते किंवा उठाव होतो. तुम्हाला वाटतंय की याचा आक्रोश लोकांच्या मनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहे त्या परिस्थितीत समाज आहे? मराठ्यांसह सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्यांचं स्वप्न जर साकार करायचं असलं तर ज्याच्या त्याच्या क्षेत्रात, ज्याच्या त्याच्या विषयात, ज्याच्या त्याच्या व्यवसायात त्यांना जर बदल करायचा असला, त्यांच्या लेकरात, त्यांच्या शेतीत, त्यांच्या व्यवसायात जे अनेक प्रश्न त्याचा जर बदल करायचा असला तर लोकांना आता मनातून उठाव करावा लागणार, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, तरच हे बदल होणार. आणि गरिबांचेच पोरं सगळ्या जातीला न्याय देऊ शकतात, दुसरे कोणीच नाही. गरिबांचेच पोरं जर तिथं बसले तेच गरिबाला न्याय देऊ शकतात. त्यांना जातीवाद ही गोष्ट माहीत नाही. जातीवादाचे तुकडे करण्याची जबाबदारीनं, जातीवादाचे तुकडे करण्याचं जबाबदारीनं काम सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी केलेलं आहे. जबाबदारीनं ठरवून कोणी जातीवाद करायचा, कोणी नाही करायचा, कोणी दंगल पेटवायची, कोणी नाही पेटवायची, कोणी पुढं व्हायचं, कुठं कोणचे लोक घालायचे, हे नियोजनबद्ध जबाबदारीनं यांनी 75 वर्ष काम केलेलं आहे. गरिबाचे पोरं काम करणारे सगळ्या जाती धर्मातले जर तिथं गेले तर ह्यो महाराष्ट्रातला, देशातलं हे राज्य महाराष्ट्र असं असं की जातीवाद पूर्ण बंद झाला आणि देशात महाराष्ट्र सगळ्यात पुढे गेला विकासाच्या बाबतीत सुद्धा. फक्त गरिबाचेच पोरं तुम्हाला तिथं बसावं लागणार आहे. आणि सगळ्या जाती धर्मानं या नेत्यांचं नाही ऐकता आता जातीचे पोरं मोठे करायचे. आपल्या राज्यात असणारे सगळे व्यवसाय, शेतीपासून सगळे, हे जर प्रगतीकडे न्यायचे असले तर गरिबाचे पोरं तिथं बसवायचे. सगळ्यांनी पक्क ठरवलं पाहिजे. 100% बदल होणार आणि सगळ्यांच्या पुढच्या कायमच्या समस्या सुद्धा मिटणार. हे तुमचं स्वप्नच आहे. करणारच मी, सोडितच नाही आणला वरगाड्याशिवाय. चल, धन्यवाद. मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकारण असतं, असं असताना सगळेजण एक वेळी असं वाटतं की जेव्हा आपण 28 तारखेला 29 तारखेला जो तुमचा प्लॅनिंग आहे किंवा तुम्ही सांगितलं उमेदवाराकडे लक्ष दिलं असं वाटतं का बरं अन्याय सहन करून घेते ना आता किती दिवस? जर समाजाचं 29 तारखेला ठरलं उमेदवार द्यायचं, त्या उमेदवाराला नाही दिलं तर त्यांनी ज्याला मत दिलं त्याने तरी काय केलं आतापर्यंत? यांना विरोधच केलाय. मग पुन्हा पुन्हा त्यालाच देऊन त्यांच्यापासून काही फायदा बी नाही. नेमका आमचा फायदा काय बा? निवडून दिलेल्या आत्तापर्यंत 75 वर्षातल्या सगळ्या पक्षातल्या आमदारापासून आमचा फायदा काय? काहीच नाही. तुम्ही काही केलंच नाही. तेच ऐकतो मी, तर लहानपणापासून ऐकतोय. वीज, रस्ते आणि पाणी, नळ देणार, तेच हो 75 वर्षापासून. त्याच्या पुढेच जाणार. प्रत्येक भाषणात प्रत्येकाचं तेच म्हणणं, तुम्हाला पाणी देणार, वीज देणार आणि तुमचा विकास करणार. तेही भेटलं नाही. काहीच नाही. पुढे कुठे? अहो काही काही पाड्यात असे आहेत आदिवासी समाजाचे, तिथं आत्ताही 20-20 किलोमीटर जाता येत नाही. आत्ताही काय विकास केला आहे? या 46 मतदारसंघावर या राज्यातल्या आदिवासींचं निर्णायक मतदान आहे. त्यांना आणखीन रस्तेच नाहीत, आणखीन रस्तेच नाहीत. काय बाता मारता विकासाच्या? लोकांना ठरावं लागणार आहे. आपण विचारपूर्वक काम करून हे आपल्या कामाचे नाहीत. जरी यांनी दबाव आणला या राजकीय लोकांनी, कार्यक्रमाला जाऊ नको, मतदान करू नको, आणू द्या, त्याच्याच संग हिंडा. मतदानाच्या पिटीला तर चौकून गोल लावलेलं असतं, तिथे गेलं की पळलाच पाहिजे. याला म्हणायचं जातवान मराठा. बटनच त्याच्याकडून दाबायचे नाही. पाटील, तुम्ही आरक्षणाचा विषय मांडता आता मतदारसंघाची स्टडी सुद्धा तुम्ही केलेली, तुमच्या बोलण्यातून कळते की एवढ्या मतदारसंघामध्ये एवढे निर्णायक आहेत, तेवढ्या मतदारसंघामध्ये तेवढी लोक आहेत. तुम्ही आता पूर्ण तयारी, मानसिकताच केलेली आहे सगळ्या गोष्टी. 29 आणखीन लय सांगणार आहे मी. तर का त्याने शिकेल आहे मला, त्यांचेच येतात माझ्याकडे, ते शिकित आहेत मला. म्हणून तर त्यांना मग कोड उरगाडाना मी कोणाचा आहे तर ते पडूनच जाते. मग पोरं उडू, हे कोणाचं, हे कोणाचं आहे, हे कोडून डोकं लावतो, काय करतो, हे म्हणण्यात पडूनच जाते. मग म्हणते पडलो काय मी, तर निवडणूक बी होऊन जाणार. त्यांच्यात लय पाचका आहे, त्यांना कळन. ते जसं माझ्याबद्दल विचार करतात, याचं असं होईल, त्याचं तसं होईल. आधी तुमचं सांभाळा म्हणा, ते सगळं इकडे येणार आहे का बाळ हुकल्यावर. आमची शक्ती कधी बी तिपटीनंच वाढणार. बघा तुम्ही, माझ्या सगळ्यांना वाटतं ही संधी जाऊन द्या आता, आम्हाला नाही साधलं ना, साधू द्या गरीबाला. हे खूप जणांचं म्हणणं. माया नाही रात पोटात, मी देतो का गप सांगून. पण राजकारणात म्हणतात पुरं सांगायचं नसतं, तरी काही मी दाबून धरलंय. ते आता 29 तारखेला तुम्हाला सगळ्यात सांगतो. चलो, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.